रजनी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। चला तर आपण आज पाहणार आहोत गोसावळ्याची भाजी। तर मी साहित्य दाखवते। हे आहे कांदा, गोसावळं कट करून घेतलेला आहे, मीठ, मोहरी, जिरे आणि थोडासा गरम मसाला घ्यायचा आहे आणि शेंगदाणे भाजून असा जाडसर असा कूट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर, फोडणीसाठी तेल। चला तर मी पुढे दाखवते। गोसावळं म्हणजे काय तर हे बऱ्याच जणांना माहिती नसतं। तर हे पहा, मी हे असं दाखवायसाठी एक ठेवलेलं आहे। तर हे सेम असं काकडीसारखं दिसतं, पण हे गोसावळं आहे। याची भाजी आपण आज बनवणार आहोत। चला तर आपण फोडणी टाकूया। आपण थोडंसं कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। कढई आपली गरम झालेली आहे, तर याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते। तेल आपलं गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे। त्याच्यानंतरच आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे आहेत। मोहरी छान अशी आपली तडतडायला लागलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण जिरे थोडेसे टाकून घेऊया। जिरे आपले छान असे तडतडलेले आहेत, तर याच्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत। कांदा आपण छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। जास्त आपल्याला तळायचा नाही आहे, तर थोडासाच आपल्याला परतून घ्यायचा आहे। अर्धवट परतून झालं की आपण त्याच्यामध्ये गोसावळे टाकणार आहोत। हे पहा, जास्त असा ब्राऊनही करायचं नाही आहे, तर आपल्याला फक्त कच्चापणा याचा घालवायचा आहे। तर हे छान असं आपला कांदा आता परतून झालेला आहे, तर याच्यामध्ये आपण गोसावळे टाकून घेणार आहोत। गोसावळे ही आपल्याला याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। दोडका आपण जसा करतो ना, त्या पद्धतीनेच ही भाजी बनवायची आहे। याच्यामध्येच मी थोडीशी हळदही टाकलेली आहे। ही भाजी आपल्याला जास्त तिखटही करायची नाही आहे, तर आपल्याला चवीपुरतंच मीठ टाकायचं आहे। तिखट टाकायचं आहे। छान असं हे परतून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्येच आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठही टाकायचं आहे। मीठ टाकून झाले की आपण हे जाडसर कूट करून घेतलेला आहे, तोही आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आणि सगळ्यात शेवटी अशी कोथिंबीर। आपला गरम मसाला टाकायचा राहिलेला आहे, तर याच्यामध्ये थोडासा गरम मसालाही आपण टाकणार आहोत। छान अशी भाजी होते, एकदा नक्की करून पहा। याच्यामध्ये पाणी घालायची गरज नसते, तर त्याला स्वतःचं पाणी असतं, तर त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजून जाते। तर आपल्याला हे तुकडे केल्यानंतरही आपण पाण्यामध्ये धुवायची नाही आहे, तर हे आपण कट करायच्या अगोदरच आपण हे गोसावळे धुवून असे कोरडे करून घ्यायचे असतात। या भाजीमध्ये तुम्ही डाळही टाकली तरी चालते, पण मी टाकलेली नाही आहे। छान अशी भाजी झालेली आहे आपली। हे पहा, मस्त अशी खूप छान अशी टेस्टी लागते, तर एकदा नक्की करून पहा। हे पहा, तुम्ही म्हणाल की कुठली डाळ आपण वापरायची, तर तुम्ही याच्यामध्ये हरभरा डाळ, तूर डाळ किंवा मूग डाळ भिजवून वापरली तरी चालते। छान अशी भाजी होते। आपली भाजी तयार आहे, तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत वरून। हे पहा, गॅस बंद करणार आहे। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही छान लागते। आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।